तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आणलेला आहे आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त 3 BHK फ्लॅट लोकेशन आहे आपला रविशंकर मार्गला। तर हा जो रोड बघतोय हा आहे रविशंकर मार्गचा आणि या रस्त्यापासून फक्त 30 ते 40 मीटरच्या अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे। या प्रोजेक्टपासून सर्व गोष्टी जवळ आहेत, म्हणजे नाशिक पुणे हायवे हा तर फक्त 300 मीटरच्या अंतरावर आहे आणि मुंबई आग्रा हायवे द्वारका हे फक्त 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे। बाकी आपल्या प्रोजेक्टपासून शाळा म्हणजे अशोका स्कूल हे देखील 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि मेडिकल फॅसिलिटीज आणि मार्केट हे देखील जवळ असणार आहे। तर असा असणार आहे आपला आजचा 3 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट। साईज मिळणार आहे 1585 स्क्वेअर फीट आणि याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईबचे बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल। आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तर चला कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपला फ्लॅट बघूया। तर या प्रोजेक्टमध्ये आहे आपला आजचा हा 3 BHK फ्लॅट। साईज बघायला मिळते 1585 स्क्वेअर फीट आणि प्रोजेक्टचं नाव आहे श्याम ओर्नेट। तर ही आपली या सेपरेट फ्लॅटची पार्किंग असणार आहे। फ्लॅट नंबर आहे 103 आणि त्याची ही सेपरेट पार्किंग असणार आहे। सर्व कॉमन एरियामध्ये इथे आपल्याला CCTV कॅमेरे देखील प्रोव्हाइड केले आणि त्यासोबत या ठिकाणी वॉचमॅन देखील असणार आहे, म्हणजे सेफ्टीबद्दल काळजी करायची गरज तुम्हाला या ठिकाणी तर बिलकुल पडणार नाहीये। तर ही आहे तुमची एंट्रन्स लॉबी। समोरच्या बाजूला आपला पूर्ण CCTV कॅमेराचा सेटअप दिसतो आणि आपण बाकी आपली एंट्रन्स लॉबी बघितली तर चांगली प्रशस्त एंट्रन्स लॉबी आपल्याला या ठिकाणी मिळते। या ठिकाणी आपल्याला दोघे साईडला लिफ्ट मिळत आहेत आणि स्टेअरकेस जर बघितली तर ही समोरच्या बाजूला असणार आहे। तर आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया, चला। तर ही आहे तुमची एंट्रन्स लॉबी। या ठिकाणी आपल्याला एका मजल्यावर 6 फ्लॅट बघायला मिळतात, त्यामध्ये एका मजल्यावर आपल्याला फंक्शन एरिया देखील मिळणार आहे आणि एका मजल्यावर आपल्याला जिम सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। बाकी आपल्याला पाठीमागच्या बाजूला एक लिफ्ट दिलेली आहे आणि ही एक समोरच्या बाजूला आहे। आता आपला जो हा फ्लॅट आहे 103 नंबरचा, आपला हा समोरचा फ्लॅट आहे। वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला हा फ्लॅट बघायला मिळतोय। सुरुवातीला आपला हा मेन डोर आहे। थिकनेस सर्वात प्रथम बघू शकतो आपण 50 mm ची थिकनेस आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्यासोबत दरवाजा साईज हाईट एकदम जबरदस्त आहे। त्यासोबतच गोदरेजची सर्व लॉक फिटिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे आपल्या शूरॅकसाठी जागा आणि इथून पुढे आल्यानंतर आपला लिव्हिंग एरिया। तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। साईज बघायला मिळते आपल्याला 15 फूट बाय 20 फूट, चांगली मोठी साईज, त्यासोबत एक सुंदरशी फॉल सिलिंग देखील आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। समोरच्या बाजूला असणार आहे तुमच्या TV साठी जागा, म्हणजे टी युनिटसाठी जागा। बाकी सर्व फिटिंग आपल्याला जी तुमच्या प्रत्येक रूममध्ये गरजेची आहेत सर्व आपल्याला अँकरमध्ये बघायला मिळते। वायरिंग सर्व पॉलिकॅबमध्ये असणार आहे। या ठिकाणी आहे आपली फर्स्ट बाल्कनी। हा आपला 3 BHK आहे आणि या 3 BHK मध्ये आपल्याला टोटल 4 बाल्कनी बघायला मिळतात। त्यातील आपली ही पहिली लिव्हिंग एरियाची बाल्कनी आहे, त्यासाठी इथे आपल्याला स्लायडिंगची डोअर प्रोव्हाइड केलेली आहेत आणि त्यानंतर तुमची ही बाल्कनी आहे। साधारण 7 फुटाची बाल्कनी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे। समोर आपल्या AC रेलिंग आणि 12 mm चा टफन ग्लास मिळतोय। पूर्ण कवर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळते आणि समोरच्या बाजूला पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आपल्याला इथे बघायला मिळतो। लिव्हिंग एरियाच्या पुढे आहे तुमचा हा डायनिंग स्पेस, ज्या ठिकाणी 6 सीटर डायनिंग टेबल एकदम व्यवस्थित बसतो। डायनिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या बाजूला आहे तुमचं किचन। तर हे आहे तुमचं किचन। किचनची साईज पण चांगली मोठी आहे, जवळपास तुम्हाला 11 फुटाचं किचन या ठिकाणी मिळणार आहे। डबल साईडला प्लॅटफॉर्म आहे आणि तोही आर्टिफिशियल व्हाईट ग्रॅनाइटमधला प्लॅटफॉर्म आपल्याला या फ्लॅटमध्ये बघायला मिळणार आहे। सर्व फिटिंग जी नळाची असणार आहे ही सर्व जॅग्वारची आहे आणि जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहेत, म्हणजे तुमच्या वॉटर प्युरिफायरसाठी, मिक्सर ओव्हनसाठी आणि फ्रीजसाठी सर्व प्रोव्हाइड केलेले आहे। फ्रीजसाठी तर इथे आपला एवढा हा सेपरेट पोर्शन देखील प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर ही आहे तुमची सेकंड बाल्कनी, ड्राय बाल्कनी आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला
वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन आणि प्लंबिंगचे 2 पॉईंट काढून दिलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला पुन्हा वुडन फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक बाल्कनीमध्ये वुडन फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात। समोरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी संपूर्ण एसएसची रेलिंग मिळते आणि ते सुद्धा आपल्याला पूर्ण कव्हर्ड बाल्कनी मिळणार आहे। तर असं झालं तुमचं हे किचन पासून पुढे आल्यानंतर म्हणजे किचनच्या समोरच्या बाजूला आहे आपला हा फर्स्ट बेडरूम। तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम। साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 11 फूट। कॉमन बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम सारखा तुम्ही त्याचा यूज करू शकतात। या बेडरूम मध्ये आपल्याला एक मोठी विंडो दिलेली आहे, ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला आता देखील या रूम मध्ये बघायला मिळतोय। जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या रूम मध्ये गरजेचे आहेत सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत। डबल स्विच देखील आपल्याला या बेडरूम मध्ये बघायला मिळणार आहेत। बाकी आपण डोअर फ्रेम बघितल्या तर सगळ्या वुडन डोअर फ्रेम आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळणार आहेत। आणि तुमच्या किचनच्या डायनिंग एरियाच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपला हा फर्स्ट मास्टर बेडरूम आहे आणि या मास्टर बेडरूमच्या समोर आपलं फर्स्ट WC आणि बाथ आहे। या वॉशरूमची साईज आपल्याला सर्वात मोठी बघायला मिळते आणि बाकी या वॉशरूम मध्ये आपल्याला 2x4च्या ब्राऊन कलर मध्ये एक सुंदरशा ग्लोसी फिनिशच्या टाईल्स बघायला मिळत आहेत। जॅगवरची सर्व फिटिंग आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळते। सोलार व गिझरचे सेपरेट कनेक्शन देखील इथे करून दिलेले आहेत आणि त्यासोबतच एक वॉल माउंटेड कमोड आणि जॅगवरचे फ्लश वॉल आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि यानंतर या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम। तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम। साईज बघायला मिळते आपल्याला 11 फूट बाय 13 फूट 2x4च्या डबल बेड टाईल्स आपल्याला बेडरूमसाठी यूज केलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या बेडला अटॅच ही बाल्कनी मिळते। या फ्लॅटमधील ही तिसरी बाल्कनी असणार आहे। टोटल आपल्याला 4 बाल्कनी मिळत आहेत। एक बाल्कनी आपल्याला अजून मास्टर बेडला सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, जी की आपण पुढे बघूया। त्याआधी आपली ही थर्ड बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनी आहे। समोरच्या बाजूला एसएसच्या रेलिंग ज्या की स्क्वेअर शेप मध्ये आहेत आणि त्यासोबत 12 mm चा टफन ग्लास मिळतोय। आणि त्यानंतर आपला हा शेवटचा बेड आहे, तिसरा बेड आहे, मास्टर बेड असणार आहे। साईज सर्वात मोठी बघायला मिळते। सुरुवातीलाच या ठिकाणी असणार आहे आपलं हे वॉशरूम, ज्या ठिकाणी आपलं सर्व जॅगवरची फिटिंग आणि मेन म्हणजे टाईल्स आपल्या इथे ग्लोसी मध्ये नाही तर सर्व मॅट फिनिश मध्ये बघायला मिळत आहेत। आणि बाकी तुम्हाला इथे देखील जॅगवरची सर्व फिटिंग म्हणजे फ्लश वॉल डायव्हर्टर सर्व जॅगवरचंच आणि त्यासोबत वॉल माउंटेड कमोड देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे। आणि त्यानंतर तुमचा हा थर्ड बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे। साईज तुम्हाला इथे बघायला मिळते 13 फूट बाय 11 फूट। खूप मोठी साईज। समोरच्या बाजूला एक विंडो आहे आणि ह्या बेडला आपली शेवटची चौथी बाल्कनी आहे। आणि या ठिकाणी देखील आपल्याला सर्व ठिकाणी स्लायडिंगचे ग्लास डोअर्स मिळणार आहेत। आणि इथून पुढे आपली ही चौथी बाल्कनी सेम आपल्याला सर्व या ठिकाणी सुद्धा बघायला मिळत आहे, म्हणजे एसएसची रेलिंग आणि 12 mm चा टफन ग्लास। तर असा संपूर्ण आपला आजचा हा 3 BHK फ्लॅट आहे। साईज मिळते 1585 स्क्वेअर फीट। लोकेशन आहे आपल्याच रविशंकर मार्गला, अशोका मार्ग जवळ, नाशिक पुणे हायवेपासून फक्त 300 मीटरच्या अंतरावर। आणि रविशंकर मार्ग टच आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टपासून सर्व जवळ आहेत, म्हणजे मेडिकल फॅसिलिटी, स्कूल म्हणजे अशोका स्कूल आहे। त्याचबरोबर नाशिक पुणे हायवेपासून आपला प्रोजेक्ट 300 मीटरच्या अंतरावर आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे द्वारका म्हणजेच मुंबई आग्रा हायवेपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे। आणि बाकी आपण जर याची प्राइस बघितली तर 1585 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK, जो की तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह 76 लाखात मिळणार आहे। तुम्हाला जर या फ्लॅटची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिलाय, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा। तर असा होता आपला आजचा हा 3 BHK फ्लॅट। तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।